किचनमध्ये स्वागत आहे। हे बघा मी आज मटकीचा रस्सा बनवणार आहे। मोड आलेली मटकी हे बघा। त्यात आपण आता कढई ठेवलेली टाकत गॅस फास्ट केलाय। आधी आपण तेल टाकूया। सुरुवातीला तेल टाकायचं। रवा जिरं टाकलेली 1 चम्मच। जिरं चांगलं फुललं द्यायचं। गॅस फास्ट केलाय। आणि कांदा टाकते। कांदा कोथिंबीर टमाटर आधी मी कांदा टाकते। 2 मीडियम साईजचे कापायचे। जास्त बारीक नाही, जास्त मोठं पण नाही, अशा साईजने कापायचे कांदे। सोप्या पद्धतीने मस्त अशी मटकी रस्साची बघा। कांदा आपला चांगला लाल मस्त घालायचा। कांदा आपला भाजलाय। आता मी टमाटर टाकते। एक मोठ्या आकाराचा टमाटर घ्यायचा, तो टाकायचा। मटकी मोड आलेली मस्त अशी आपल्या मटकीला मोड आले। आता मी याच्यात मसाले टाकते। तिखट 1 चम्मच, मसाला आमचा घाटी मसाला, चटणी, हळद 1 चम्मच, मीठ, सर्व आता आपला कांदा टमाटा भाजलाय। आता मी मटकी टाकते। याची आपण सुकी भाजी पण करू शकतो मुलांना डब्याला, आणि याचा रस्सा पण छान लागतो मटकीचा। सुकं पण खायला छान लागते मटकीची भाजी। डाळ भातासंग म्हणा, चपाती संग, भाकरी संग। सर्व असं मटकी टाकायची अशी व्यवस्थित। आता मी गॅस फास्ट करून सर्व भाजून घेते। त्याचं झाकण ठेवून जरा आपण शिजू देऊया। बघा बघूया आता आपण। हे बघा आपली भाजी मस्त अशी आपण वाफावर पण शिजवून सुकी भाजी करू शकतो कांदा टमाट्याची। तर मी आता याचा रस्सा बनवते मटकीच्या भाजीचा। 1 ग्लास पाणी टाकणार।
शिजायला. 1.5 ग्लास मी पाणी टाकले. बघा आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकते. आणि आपण हलवूया. आणि वरून कोथिंबीर टाकते. गॅस फास्ट करून आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. आपली भाजी 15-20 मिनिटं शिजू द्यायची. हे बघा आपलं मटकीचं कालवण झालंय. शेंगदाण्याचं कूट टाकलेला असं कट करायचं. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.